पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती दिनाचा औचित्य साधून पेण पश्चिम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटणेश्वरमधील श्री शंकराच्या मंदिराची स्वच्छता आणि पूजन करण्यात आलं। यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरं आणि नदीघाट बांधलेत, तसंच काही प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धारही केलाय, तर महिलांच्या कल्याणासाठी काम केल्याचंही सांगितलं। अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जन्म शताब्दी निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे, विशेष करून भारतीय जनता पक्ष पेण पश्चिम भागातर्फे या ठिकाणी मंदिरे स्वच्छता अभियान राबवले गेले आणि या अभियानासाठी या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषदचे माजी सभापती सन्माननीय DB काका, या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे अध्यक्ष विजय पाटील, या गावातील ज्येष्ठ नेते आणि आमचे मित्र नरेंद्र भाई, आमचे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे पदाधिकारी राजू भाई, गोरख पाटील, या ठिकाणी अंतोरा गावचे सरपंच सन्माननीय अमित पाटील, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनो, खरं म्हटलं तर अहिल्याबाई होळकर यांनी नारी शक्तीला एक संदेश दिलेला आहे आणि खरं त्यांच्या कालावधीमध्ये शिक्षणाचं धोरण राबवलं गेलं। शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांनी महिलांसाठी खूप अग्रेसर अशी या ठिकाणी कामगिरी केलेली आहे। आज आपण पाहतो की त्या काळामध्ये सुद्धा विधवा महिलांना सुद्धा त्यांनी दुसरं लग्न लावून देण्याची त्या ठिकाणी त्यांनी त्या रीती त्या ठिकाणी पार पडली। आपण पाहतोय की शिक्षण असू द्या, अन्य लढाईचं क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना त्यांनी सक्षम केलं। आपण पाहतोय की काशी विश्वनाथाचं मंदिर आणि रामेश्वराचं मंदिराचा जीर्णोद्धार हा त्यांच्या हातून झाला। अशा अहिल्याबाईंचा जो काय वारसा आहे, तो वारसा या भविष्यातील नारीनं आपल्याला या ठिकाणी पुढे घेऊन जायचा आहे। आपण पाहतोय की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नारी शक्तीला सातत्याने या ठिकाणी प्रतिसाद दिला गेला आहे। आपण पाहतोय की 50% आरक्षण जे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले गेले आहे। आपण पाहतोय की ज्या ठिकाणी आज देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा महिला आहेत आणि याच उद्देशाला धरून भारतीय जनता पक्षाने अहिल्याबाईंचा जो काय 300वी जयंती साजरी करायची ठरवली आहे, त्या जयंतीच्या निमित्ताने पाटणेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी पूर्ण साफसफाईचा जो काही कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। विशेष करून राजूभाई आहेत, नरेंद्र भाई आहेत, या ठिकाणी अमित भाई आहेत, सगळ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडलाय। आपण अहिल्याबाईंचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे, कारण महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत। मला माहित आहे की या पाटणेश्वर मधील महिला या सक्षम अशा महिला आहेत आणि ज्या वेळेला वेळ पडेल त्या वेळेला त्या ताकदीने पुढे होऊन सामाजिक कामामध्ये आपला हातभार लावत असतातच आणि अहिल्याबाईंचा जो काय वारसा आहे, हा वारसा जपण्याचं काम ते येत्या काळात करतील अशी या ठिकाणी आशा बाळगतो। आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण आज सर्वजण जमलेलो आहोत। आज खूप मोठ्या उत्साहाने इथे पाटणेश्वर मधील माझ्या सगळ्या महिला भगिनी आणि सर्व तरुण वर्ग आणि सर्व मंडळी, परिसरातील मंडळी इथे जमा झालेले आहेत। खास करून या कार्यक्रमासाठी आपण इथे जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील सुद्धा उपस्थित आहेत आणि परिसरातील सरपंच, गावातील सरपंच, आणि खरं तर खूप कमी वेळामध्ये आपल्याला हा कार्यक्रम उरकायचा आहे। अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीत आज जो आपण कार्यक्रम साजरा करतोय, ह्याच्या मागे एक हेतू असा आहे की आजच्या पिढीला आणि मागच्या सुद्धा पिढीला अहिल्यादेवी होळकर यांचं प्रशासन आणि त्यांनी केलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी चालवलेल्या राजवटीबाबत आज इथे इथंभूत सांगता येणार नाही, परंतु खूप मोठं चांगलं चळवळीचं प्रशासन त्यांनी चालवलं। पतीच्या निधनानंतर सुद्धा त्यांनी अत्यंत कुशलपणे मोठं राज्य स्थापन केले आणि अनेक ठिकाणी हजारो, भारतामध्ये हजारो ठिकाणी शिवमंदिर उभी केली। खास करून अहिल्यादेवी ह्या शिवभक्त होत्या आणि त्यांनी मग अनेक ठिकाणी शिवमंदिरं उभी केली, तिथे अनेक ठिकाणी नदी घाटावरती घाट बांधले आणि त्यासाठी म्हणून हा आज कार्यक्रम प्रशासनाच्या बाबतीत म्हणाला तर थोडंच नाही, त्यांनी एवढं मोठं अनेक उदाहरणं देता येतील, परंतु आज आपल्याकडे
वेळ नाहीये, परंतु खूप चांगलं प्रशासन त्यांनी त्या काळामध्ये चालवलं आणि एक आदर्श म्हणून समाजापुढे उभं केलंय. त्यांनी बांधलेल्या नदीघाटामध्ये आजही आपल्याला तिथे जिथे जिथे आपण जाऊ मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तिथे आपल्याला ते चित्र दिसतील. अनेक ठिकाणी महादेवाची मंदिरं उभी केली, ते सुद्धा इथे अत्यंत बोलकं असं चित्र आपल्याला सर्व भारतभर बघायला मिळेल. म्हणूनच आपण आज इथे आज अत्यंत त्यांची स्मृती आणि त्यांची त्यांचं प्रशासन सर्वांना माहिती व्हावं, महिलांना माहिती व्हावं, पुरुषांना माहिती व्हावं, तरुणांना माहिती व्हावं, नवीन पिढीला माहिती व्हावं म्हणून आज हा सप्ताह संपूर्ण भारतभर साजरा केला जातोय आणि त्यासाठी आज आपण सर्वजण जमलात. तुमचं मनापासून धन्यवाद मानतो. विशेष करून पाटणेश्वर गावातील सर्व तरुण वर्गाचं, सर्व भगिनींचं, विशेष करून सर्व जणांचीच नावं घेता येईल म्हणून नावं घेणार नाहीये. सर्वजण आमचे राजू भाऊ आहेत, भाई आहेत, आमचे असंख्य मंडळी इथे ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. मगाचपासून इथे मंदिराची स्वच्छता आणि श्रमदान आणि परिसरातील स्वच्छता इथे कार्यक्रम पार पडलेला आहे आणि चांगला या उपक्रमाला चांगला प्रतिसाद या ग्रामस्थांच्याकडून मिळालाय. त्यांच्या मनापासून भरभरून कौतुक करतो आणि आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.